नमस्कार मित्रांनो, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर आपलं मराठी वैद्य चॅनल मध्ये स्वागत करतो। परमेश्वराने सगळं चांगलं चांगलं दिलंय तुम्हाला, पण आपल्याला किंमत आहे का? तुम्हाला एक उदाहरण देतो, तुम्हाला पटेल। मला सांगा, किती स्पीड मध्ये, किती फास्ट, तुम्हाला किती गडबड असू दे, गडबडीत गडबडीत जेवायला लागलाय तरी सुद्धा एखादा केस गेलाय का वर पटकन तोंडात लगेच खाल्ल्याबरोबर लगेच पहिल्या घासा लगेच आपला केस जाणवतो। हा काय चालण लावली असेल कसली, केलाय विचार? खडा कधी निसटलाय का? दाढीतून सटकला आणि गेला पोटात आहे का? किती गडबडीत करायला तरी दुसऱ्या तिसऱ्या पहिल्या झटक्यालाच खडा बरोबर जीभ तुमची ऑटोमॅटिक ती दाढीत आणती, खड्याला आणती का नाही? काय असेल, काय बसवलं असेल असं परमेश्वरानं? काय असेल सांगा? सापडले का नाही खडा कुणाला? तांदळातून गार चुकून जाते, पण जिभेवरून जाते का? लगेच सापडते। लगेच जीभ काय करते, दाढे खाली ते खडा आणते, ती गार आणते, दाढे खाली जिभे खाली खडा लगेच घेऊन येते। काय सिस्टम बसवली असेल? ह्याच्यापेक्षा भारी काय मटेरियल द्यायचं देवान तुम्हाला अजून? पण ते राखायला जमतंय का आपल्याला? नाही जमत। ते जमवा, पाया पडतो, विनंती करतो, वर्षातून एकदा तरी तुम्ही बॉडी सर्व्हिसिंग करा। हे सगळं जर करायचं असेल, खरंच बॉडी सर्व्हिसिंग खूप गरजेचं आहे। आणि बॉडीचं सर्व्हिसिंग 3 प्रकारे करू शकतो। कुठलाही प्रकार तुम्ही करा, मी काय असं म्हणत नाही की हाच प्रकार करा तोच प्रकार करा। पहिला प्रकार आहे तो पंचकर्मा सेंटर मध्ये जाऊन, पंचकर्मामध्ये जायचं, 15 ते 20 हजार रुपये घेतात। पहिल्या दिवशी वमन करतात म्हणजे उलटी करतात, दुसऱ्या दिवशी बस्ती म्हणजे इनिमा देतात, तिसऱ्या दिवशी पोटाचे मसाज, चौथ्या दिवशी पाठीचे मसाज, 5व्या दिवशी डोळ्यात, नाकात, कानात सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचं ऑइल घालतात, 6व्या दिवशी फुल बॉडी मसाज करून देतात, 7व्या दिवशी औषधे पाण्याने आंघोळ घालतात, म्हणजे स्किन प्रॉब्लेम वगैरे काय असतील तर सगळं, नकातली सुद्धा घाण काढून देतात, एवढं स्वच्छ करून देतात। गाडी फुल सर्व्हिसिंग, गाडीच्या सर्व्हिसिंग सारखंच आहे ते। ऑइल फिल्टर बदली करणे, एअर फिल्टर बदली करणे, कुलंट टाकणे, एसी स्वच्छ करणे, धूळ काढणे। नाहीतर गाडीचं सर्व्हिसिंग नाही केलं तर गाडी कशी कुतळत चालती बघा, जाते का गाडी? 2 व्हीलर सुद्धा जाते का? ऑइल बदली केल्यावर कशी स्मूथ जाते का नाही? आम्ही तिची काळजी घेतोय, महिन्याला आपण त्याचा ऑइल बदली करतोय, पण वर्षातून एकदा ह्याचं ऑइल बदली कधी करणार? ओव्हर ऑइलिंग करून घ्यायला पाहिजे, वर्षातून एकदा ऑइल बदली व्हायला पाहिजे, पण हे करत नाही, पाया पडतो खरा। हे पंचकर्मा सेंटर मध्ये जाऊन करू शकता, 15 ते 20 हजार रुपये घेतात। आता घरात 4 माणसं असतील, जमतील नाही जमतील, पण किमान विनंती करतो, घरचा इलाज सांगतो, घरच्या घरी ताक पिऊन का असं ना करा। रवीनं ताक घुसळायचं, मिक्सरला लावू नका, काय रवीनं घुसळा आणि ते ताक वस्त्र गाळ करून घ्यायचं, म्हणजे पांढऱ्या कपड्यातून गाळून घ्यायचं। 1 ग्लास ताकामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं, असं पातळ पातळ ताक 5 लिटर, 6 लिटर, 7 लिटर, 8 लिटर, जेवढा स्टॅमिना असेल तेवढं तुम्ही घ्यायचं। सकाळपासून जे चालू करायचं प्यायला, ते संध्याकाळी रात्री झोपेत सुद्धा उशाला घेऊन झोपायचं ताक। चुकून हात माझा इकडे गेला, तुम्ही म्हणा उशाला घेऊन झोपायचं म्हणजे सकाळी ताक, रात्री झोपेत सुद्धा तुम्ही चुकून सुद्धा पाणी प्यायचं नाही। अरे पुण्यातून एकदा मला फोन आला, तुम्हाला सांगतो गंमत म्हणून ऐकून घ्या। पुण्यातून एकदा फोन आला, मला म्हणला सर ते शनिवार, रविवार आणि सोमवार हे 3 दिवस मला सुट्टी आहे, 3 दिवस हे ताकाचा प्रयोग केला तर चालेल का? म्हणा तुमच्या वेळेनुसार करा ना म्हटलं। अजून एक शंका होती, म्हटलं विचारा। मध्ये रविवारी येतो आणि आमच्या सौभाग्यवती मला फक्त आठवड्यातून एकदाच घेण्याचा चान्स देतात। म्हणलं एक रविवार टाळा की। नाही हो कसं आहे, परत आठवड्यामध्ये डिस्टर्ब राहतो मी, मला रविवारी घ्यावीच लागते। मी म्हणलं ताक प्यायचं आहे, नाही ताकात घालून घेतो की म्हणला, काय सांगा आता काय बोलायचं? तर चला असं ताक सलग 3 दिवस तुम्ही पिणे, भूक लागली ताक प्यायचं, ताण लागली ताक प्यायचं, रात्री झोपेत जाग आली तरी ताकच प्यायचं। पहिल्या दिवशी दुपारनंतर डोकं दुखा लागते, जरा विकनेस येते, पण तुम्ही मरणार नाही, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका। दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर एकदम हलकं वाटायला लागते, दुसऱ्या दिवशी दुपारनंतर अजून जरा चक्कर यायला लागते, विकनेस येतो, तिसऱ्या दिवशी अंथरुणाला तुम्ही म्हणजे लूज मोशन होते किंवा उलटी होते, पण तुम्ही अंथरुणाला तिसऱ्या दिवशी झोपून राहता, तिसऱ्या दिवशी संध्याकाळपासून जरा फ्रेश वाटायला लागतं बघा। 4थ्या दिवशी वरण भात खाणे, वरण भात भाकरी असं करत तुम्ही रेग्युलर तुमचं जेवण घ्यायला 10 दिवसानंतर तुम्ही खायला चालू करू शकता। पथ्य पाणी पाळायची काही गरज नाही, पण एक 15 दिवसाची ही प्रोसेस आहे, ही करायला लागते तुम्हाला। हे घरच्या इलाजातून करू शकता।
फक्त ताकाचा खर्च आहे, बाकी काही खर्च नाही. आणि हे जर समजा तुम्हाला चक्कर आली, काय सहन होत नाही किंवा काय त्रास होतोय असं जर वाटत असेल तर सगळ्यात साधा सोपा मार्ग सुजीवनी लिक्विड म्हणून आहे, तोडकर संजीवनीचंच आहे. हे काय औषध नाही, हे आम्ही फक्त बॉडी सर्व्हिसिंगसाठी तयार केलेलं आहे. जे प्रत्येकाची गरज आहे ते वर्षातून एकदा फक्त करून घ्यायचं. तेव्हा मी हे काय विकायला आलेलो नाही आहे, माहिती सांगायला लागलोय. कारण ते विकायला येऊन सुद्धा मला परवडत नाही खरं सांगायचं. कारण ते एक तर सगळ्या महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर 54 देशातनी जातंय, सगळीकडे ते विकलं जातंय, तुपान जातंय. आणि म्हणून तर मी इकडे फुकट येते. नाहीतर मी इकडे पैसे घेतलेच ना, आता तिकडे देव देतोय, करायचं इकडे सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये घालवायचे पैसे, काय हरकत आहे का नाही. तेवढंच पैशाबरोबर पुण्य पण मिळवायचं. म्हणून हे सुजीवनी लिक्विड, ह्याला कुठल्याही प्रकारचं पथ्य पाणी पाळायला लागत नाही. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला रोजचं रेग्युलर घेण्याची पद्धत पण सोपी आहे. सकाळी 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचं, त्यात 1 टोपण मिक्स करायचं, त्यातलं चवीसाठी साखर मीठ घातला, सरबत पिल्यासारखं लागते. सकाळी एकदाच प्यायचं. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी डायरेक्ट कोटा साफवायला चालू होते. बटाट्याची सालं, टोमॅटोची सालं सगळी कोट्यात साठलेली सगळी बाहेर निघून जातात. कोटा एकदम तुमचा साफ व्हायला लागतो. मूळव्याध असू दे, उष्णता असू दे, पित्त असू दे, सगळ्याच गोष्टी काय एकदम फ्रेश वाटायला लागते. म्हणजे रील्स, तुमचं एक रील्स बघून व्हायच्या अगोदरच कोटा साफ. आता मोबाईल सुद्धा न्यायची गरज लागत नाही. बाहेर येऊन तासभर बसतात तुम्ही, येणारच नाही तर परत 1 स्ट्रोक मध्ये सगळं क्लिअर कट. आणि हे झालं की बघा 80% आजार कमी होऊन जातात. म्हणून तुम्हाला विनंती करतो की नक्की तुम्ही बॉडीचं सर्व्हिसिंग करून घ्या, कुठल्याही प्रकारे करा. सुजीवनी लिक्विड मात्र तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे, कारण खर्चही कमी आहे. आय थिंक मला वाटते काहीतरी मार्केटला किंमत जास्त आहे, पण आज किती 1500 रुपये मध्ये आहे. तर तुम्ही घेऊन जाऊ शकता, बॉडी सर्व्हिसिंग करू शकता. वर्षभर परत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, मागं वळून बघायची गरज नाही. कुठे विनायक माग आहे, तिथं मागं ते बॉक्स आहेत बघा, तिथं ठेवलेला आहे. घेऊन जावा, बघून जावा नक्की, आणि त्याची माहिती योग्य घ्या. घेण्याची पद्धत अगदी सोपी आहे, सरबत पिल्यासारखं आहे, नो टेन्शन. वर्षातून एकदा कुठल्याही प्रकारे करा बरं का. मी असं म्हणत नाही की ते शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा, हीच आपली भारतीय संस्कृती की आरोग्य हीच धनसंपदा. हे आज आपल्याला पटवून देण्यासाठी कोल्हापूरवरून उपस्थित राहिलेले श्री माननीय स्वागतजी तोडकर या साहेबांचा सन्मान इथं आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री गणेश लोहार, त्यांना सन्मान चिन्ह देऊन, श्रीफळ देऊन, शाल देऊन त्यांचा इथं सत्कार होत आहे. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा, मी अशी त्यांना नम्र विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी साहेबांचे आभार सगळ्यांनी आपण व्यक्त करूयात.